भले नको घेऊ मी नाही नाही तर का मला नाही का 2 लाईट घेऊन येत जा लागते. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर मी कुठे जात आहे तर तुम्हाला समजेलच मी कुठे जात आहे. तर हा व्लॉग कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आम्ही तिघी जणी जातो माझ्या माहेरी. खूप दिवस झाले होते, बाबांनी कॉल केला होता की तुम्ही गावाला या म्हणून, पण माझं काही जाणं झालंच नव्हतं. पण मला आज माहीत नाही, अचानकच बाबांची खूप आठवण आली, आईची आणि बाबांची खूप आठवण आली. तर मी अहोना म्हणाले की चलता का हो जाऊन भेटून येऊ, कारण वेळ नव्हता बिलकुल. मला 6 वाजता म्हणजे सकाळपासूनच खूप आठवण येत होती. तर मी अशी विचार करत होते, पण इतक्यात खूप गडबड आहे कामाची, घरच्यांवर खूप कामाचा प्रेशर आहे. तर मला वाटलं माझं म्हणणं काही एवढी सिरियसली घेणार नाही. तर मी अशीच अहोना म्हटलं की चलता का हो जाऊन येऊ. तर त्यांनी सकाळपासून काहीच नाही म्हणाले आणि मला 6 वाजता सरप्राईज दिल्यासारखं सांगितलं की चल आपण जाऊन येऊ. तर मग मी तयारी केली. तर मी म्हटलं माझ्या जाऊबाईंना चलते का जाऊन येऊ, तर ती पण नाही म्हणाली. नाही हो ताई येतो म्हणाले. मग आम्ही तिघीजणी म्हणजे सगळेजण गेलो बाबांना भेटायला. तर इथं जाते मी माझ्या माहेरी. तर आता पोचलो आहो, गावात पण पोचलोच आहो. कारण 6 वाजता मी बाबांना फोन केला की आम्ही येत आहो म्हणून. आणि आई पण आज कधी नव्हे तर आज शेतामध्ये गेली होती, कारण आईचं इतकं बाबांची तब्येत बरोबर नसल्यामुळे घरीच राहणं चालू होतं. पण आता बाबांना थोडं बरं चांगले वाटत आहे म्हणून ते आई शेतामध्ये गेली होती. तर मग आई पण लेटच आली. आईला मग माहीत झालं की मी येत आहे म्हणून. तर आईने अचानक मग फोन पण केला होता, पण मी ऑलमोस्ट गावापर्यंत पोहोचलीच होती. तर मग आईने दिलं पाय धुवायला पाणी. त्यानंतर आम्ही घरामध्ये आई पण मला अचानक पाहून खूप शॉक झाली, कारण आईला वाटलंच नव्हतं की मी येईल म्हणून. बाबांनी आईला सांगितलं होतं की मी निघाले, तरी पण आईला वाटलं की ते गंमतच करत आहे, कारण एवढं अचानक कोण काही येतं म्हणून आईला वाटलं होतं. पण आईला पण खूप मोठं सरप्राईज मिळालं. त्यानंतर मी गेले तर बाबा आराम करतच होते, कारण तुम्हाला तर माहीतच झालं आहे की माझ्या बाबांचं ऑपरेशन झालं आहे, तर त्यांची तब्येत बरी नाही राहत. तर मी गेल्यानंतर बनवलं आईने चाय. तर आई एकटीच होती आणि आई शेतामध्ये पण जाऊन आली होती, तर खूप थकलेली होती. तर म्हटलं दे आई मीच बनवते ते चाय. तर मी आईला करता येतं मदत, कारण आता माझ्या लहानपण बहिणी नाही आहे. लहान बहिणी होत्या तर मला काही तेवढं टेन्शन नव्हतं. गावाला गेल्यानंतर त्याच करत होत्या सगळ्यांचं. पण आता बहीण वगैरे नाही आहे, तर आईलाच सगळं पाहावं लागतं. आणि त्यातल्या त्यात आई आज शेतामध्ये गेल्याने खूप थकून होती. मग पाहुणे म्हटलं तर आईला काम तर करणंच होतं. तरी आईने अर्धा स्वयंपाक करूनच ठेवला होता. तर इथं मी बनवत आहे चाय. पहिलं मी सगळ्यांना पाणी दिलं, त्यानंतर इथं देत आहे सगळ्यांना चाय. आईसोबत मी बोलत आहे, कारण फोनवर बोलणं आणि असं प्रत्यक्षात बोलणं याच्यात खूप फरक राहते. म्हणून आईला पण खूप आनंद झाला. नातवांना पण पाहायची आईना खूप आवड आली होती. तर इथं मी गाळत आहे सगळ्यांना चाय. तर बाबांना देत आहे दूध, कारण बाबांनी आता चाय सोडला आहे, कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही चाय अजिबात घ्यायचा नाही. तर तेव्हापासूनचे बाबांनी चाय सोडला नाही. तर माझे बाबा खूप चाय प्यायचे, पण आता डॉक्टरांनी सांगितलं तर चाय घेणं त्यांचं बंदच आहे. तरी मी तर आईला पण इथे चाय देत आहे. आई म्हटलं तू पहिले चाय घेऊन घे, मग बाकी मी तुला मदत करते. आई आपल्या घरच्या गोष्टी सांगत आहे की काय झाले आणि काय नाही, कारण महिना झाला होता आईची माझी काही भेटच नव्हती झाली. तर इथं मी आमच्या घरच्यांना चाय देत आहे. त्यानंतर आईंनी बनवली होती पाटवडीची भाजी. तुम्हाला तर माहीतच आहे, विदर्भाची स्पेशालिटी म्हणजे पाटवडीची भाजी आहे. आणि त्यातला त्यात सोमवार पण होता, तर आईला काय बनावं हे काही सुचत नव्हतं. आणि घरी पण कोणी नाही, बाबा पण असे अंथरुणावर, तर कोण काही करणार. तर इथे आईने पाटवडीची भाजी, भात, पोळी, वरण असा सिम्पलसाच मेनू बनवला होता, कारण आईला 6 वाजता माहीत झालं तर आई काय करणार. तर आईने सगळीच तयारी केली होती. इथं मसाला पण लावला होता. तर आईच्या हातची पाटवडीच्या भाजी खूप छान बनते, टेस्टी. तर मी म्हटलं दे आई तुझी रेसिपी तरी शूट करून देते. तर आई म्हणाले ठीक आहे. तर मी आईची इथं पाटवडीच्या भाजीची रेसिपी शूट करत आहे. तर आईने बेसन पूर्ण बनवलंच होतं, ते पूर्ण आता याच्यामध्ये ताटामध्ये थापून घेत आहे. म्हणजे त्याला चांगलं असं तुम्हाला आता समजतच आहे मला काय म्हणायचं आहे ते. तर थंड व्हायच्या पहिले हे पूर्ण ताटामध्ये पसरवून घेत आहे, नाहीतर मग थंड झाल्यानंतर ते बरोबर पसरत नाही. आई मला 3दा म्हणत तयारी पण नाही केली. मी म्हटलं तू अशीच खूप छान आहे मम्मा, तू टेन्शन नको घेऊ. त्यानंतर माझ्या जाऊबाईची यायच्या वेळी झाली तब्येत खराब, कारण बाहेर कुठं फिरायला गेलं की तिला बरं नाही वाटत. तर मी म्हटलं थोडा वेळ रिलॅक्स कर. त्यानंतर आईने बनवला पाटवडीच्या भाजीचा रस्सा.
इथं तेल गरम केलं, त्यामध्ये कांदा टाकला. आमच्या बोलता बोलता बोलण्यामध्ये कांदा थोडासा जळाला. त्यानंतर आईने बनवलेले मसाले याच्यामध्ये टाकले आणि चांगले गरम तेलामध्ये फ्राय केले. तर इतका सुगंध दरवळायला लागला होता, कारण आईने आज शेतामधून सांबार पण आणला होता. तर आता इतका सुगंध दरवळला होता की खूपच टेस्टी भाजी झाली होती. त्यानंतर मी बाहेर इथं जावई लोकांना बसासाठी इथं सजवला आहे या, कारण बाबांनी मला सांगितलं की जावई लोक उभे बाहेर आहे, तर तू बाई चादर तरी टाकून दे म्हणे. तर मी तिथं टाकून दिलं आहे, कारण बाबांना खूप काळजी, जावई घरी आले की त्यांना खूप काळजी. सगळ्याच बाबांना आपल्या जावयांची खूप काळजी असते, कारण ते आपल्या घरी आल्यानंतर त्यांना खूप मान देत असतात. माझे पण बाबा जावई लोकांना खूप मान देते. त्यांना काय हवं नको ते आम्हाला सांगत असते की जावयांना हे बघ, जावयांना ते बघ. तर मला तर कधी कधी असं वाटतं की यांना घेऊनच जाऊ नये, कारण हे आपल्यासोबत आले की मलाच खूप त्रास होतो, कारण त्यांच्या मागे पुढे करायला लावते, कारण त्यांना काही गोष्टीचा त्रास नाही व्हावं म्हणून हीच बाबांची अपेक्षा असते. तर इथं बनवत आहे आईने तिखट मीठ मला सांगितलं, त्याचनुसार मी बनवत आहे. माहेरी जायचं म्हणलं तर खूप मला मस्त वाटलं, कारण माझ्या अहोनी मला सरप्राईज दिलं. तर सगळ्यांना कोणाकोणाला माहेरी जायची खुशी म्हणजे असं माहेरी जायचं म्हटलं का कोणाकोणाला आनंद होतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आनंद झाला आहे, मी खूपच आनंदी आहे. तुम्हाला तर दिसत आहे माझ्या चेहऱ्यावरून, कारण मला खूप दिवसाचं यायचं होतं पण काही येणं झालंच नाही. पण आज अचानक म्हणायला आणि व्हायला गोष्ट ती एकच झाली. तर मी खूप आनंदी आहे. तर जे कोणी माझा व्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट नक्की करत जा आणि लाईक पण करत जा. तुमच्या लाईक आणि कमेंटने मला नवनवीन ब्लॉग बनवण्याची प्रेरणा मिळेल. तर म्हणून तुम्ही कमेंट आणि लाईक नक्की करत चला. इथं पाहू शकता, तुमच्यासोबत बोलता बोलता इथं रस्सा पण तयार होत आहे. नंतर त्या मसाल्यामध्ये टाकलं आहे पाहिजे तेवढं पाणी. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर सुटला आहे आणि किती सुंदर त्याचा कलर सुटला आहे, तरी पण सुटले आहे. तर इथं टाकलं आहे मी थोडंसं पाणी. त्यानंतर वैशूला पण बरं वाटायला लागलं आणि चिकूचा तर आनंद गगनात मावत नाही. तो किती सुंदर डान्स करत आहे. त्याला तर आज जायचं गावाला पण वापस यायचं नव्हतं, त्याला तर इथंच राहायचं होतं. तर मी विचारत आहे की वैशूला तुला कसं वाटतं, तर ती म्हणाली बरं वाटतं. आणि इथं बघू शकता अधू सगळ्या वस्तू बॅगमध्ये भरायच्या प्लॅनमध्ये आहे. आणि इथं बेसन पूर्ण ताटामध्ये पसरवल्यानंतर मी एका हाताने कॅमेरा पकडून तर एका हाताने ते वड्या पण काढून घेत आहे. मी माझ्या आईला म्हणाले की तुम्ही ताट पकडा, मी वड्या काढून घेते. तर कारण इथं काहीच मी वस्तू आणल्या नव्हत्या, ट्रायपॉड नाही, काहीच नव्हतं आणलं. तर मला एका हाताने काम आणि एका हाताने मोबाईल पकडायचा होता. तर याच्यामुळेच आपला जे काही वेळ आहे ते आपण सेव्ह करू शकतो, हीच त्यामागची हे. नाहीतर काही ब्लॉग बनवण्याचं काही माझ्या मनात नव्हतं, पण मी म्हटलं दिवस निघून जाईल पण हे आठवण राहील म्हणून इथं ब्लॉग बनवत आहे. माझ्या घरच्यांना पण माहेरी पण माहीत झालं की मी खूप सिरियस आहे म्हणून. ते पण मला काहीच म्हणत नाही, तुला करायचा व्लॉग तर तू करू शकते असे म्हणतात, कारण त्यांना पण माहीत आहे, कारण व्लॉगने आपल्या आठवणी सेव्ह होतात म्हणून ते पण काही म्हणत नाही. त्यानंतर झाला आहे सगळ्या स्वयंपाक आणि इथं मी ताटं करत आहे, कारण घरच्यांना पण भुका लागल्या होत्या, कारण स्वयंपाक होता 9 वाजूनच गेले होते. तर इथं बनवत आहे माझ्या आई आणि काकू चपात्या बनवत आहे. माझी लाईन बहीण पण मदत करू लागत आहे. तर मी तिथं म्हटलं दे मी पण ताट करून देते, नाहीतर तुमच्या याच्यावर बघितलं थोडा लेट होऊन जाईल. तर मी इथं ताट बनवून त्यांना वाढेल. पिल्लांना पण भूक लागली होती. सकाळपासून स्कूलमध्ये गेल्यापासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. त्यांना माहीत पण नव्हतं इकडे यायचं आहे म्हणून, आणि अचानकच प्लॅन बनला. तर म्हणून इथं मी सगळ्यांना आता इथं ताट वाढत आहे. चिकू तर यायच्या वेळी अजिबात भूक नाही असं म्हणत होता, आणि इथं आल्याबरोबरच मला भूक लागली म्हणून तो एकच गोंधळ करत होता. तर बाबा पण म्हणायला लागले की पहिले त्यांना वाढ, नंतर आम्ही जेवण करू. तर मी म्हटलं सगळ्यांना एकाच वेळी वाढते, कारण खूप टाईम झाला होता आणि मग आम्हाला पण जेवण करायचं होतं, त्याच्यामुळे खूप वेळ निघून जाईल म्हणून म्हटलं सगळ्यांना एकत्रच वाढून देते. त्यानंतर मी सगळ्यांना वाढलं. लहान मुलांना साईड बसवलं. तर बघू शकता आई पण थकली आहे. आईला पण बरं वाटत नव्हतं, कारण आई पण शेतात गेल्या होत्या. एवढं ऊन वाढलं आहे त्याच्यामुळं तब्येत तर खराब होणारच आहे. तर मी सगळ्यांना इथं वाढत आहे. त्याच्यानंतर यांचं जेवण झाल्यानंतर आम्हाला पण जेवण करायचं होतं. यांचं जेवण झाल्यानंतर 9:30 तर वाजूनच गेले. पुन्हा आम्हाला पण जेवण करून वापस यायचं म्हणजे 12 वाजले असते, आणि उद्या चिरागची पण स्कूल आहे. तर इथं मी सगळ्यांना वाळून घेते, त्यानंतर आम्ही जेवण करायला बसणार. इथं अदू खूप आनंदी झाला आहे, कारण अदूला माझ्यासोबत माझ्या माहेरी यायला खूप आवडतं, कारण
तो नेहमी माझ्या मागे लागत असतो की मम्मा मी तुमच्यासोबत गावाला येऊ का गावाला. त्याला मी नेहमीच आणत असते माझ्यासोबत. एखादी वेळेस जर वैशू नाही आली तर नाही आणत, नाहीतर नेहमीच येतो. त्यानंतर बाबांचं जेवण झाल्यानंतर, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर बसलो आम्ही. इथं आम्ही मस्त गंमत करत आहे बोलता बोलता, कारण चार चौघी मिळाल्या की असंच गप्पा गोष्टी तर होतेच. तर इथं आम्ही आपापले एक्सपिरियन्स एकमेकींना सांगत आहोत, हसवण्याचं काम करत आहोत. कारण ते माझ्या खूप गंमत घेत असतात. कारण मी आता यूट्यूबवर ब्लॉग टाकते ना, तर त्यांनी मला थोडासा त्रास दिला तर त्यांना खूप छान वाटते. म्हणून माझी लहान बहीण मला म्हणत आहे यूट्यूबर ताई, यूट्यूबर ताई अशी म्हणून मला आता चिडवत असते. तर मी म्हटलं ठीक आहे, चिडव, काही हरकत नाही. त्यानंतर इथं झालं आहे सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी इथं थोडंसं भांडी जमा करून देत आहे. कारण आईचं जेवण व्हायचं होतं, तर मी म्हटलं दे, मी थोडंसं तुला हेल्प करू लागते. त्यानंतर इथं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्हाला निघायचं पण होतं, कारण मला तर यायची अजिबात इच्छा नव्हती. कारण मला तिथंच राहायची इच्छा होत होती. पण काय करणार, चिकूची उद्या स्कूल आहे आणि उशीर पण झाला होता. असंच वेळ गेला असता तर उशीर झाला असता. म्हणून म्हटलं चला थोडंसं लवकर निघते. तुम्ही बघू शकता माझी कंबर पण लागली होती. पण म्हटलं चला आई, आता तू बाकी काम करते की करू लागू. तर आई म्हणे नाही नाही, आता भरपूर तू मदत केली, आता तू जा बाई, मी करते बाकी सगळं काम. तर म्हटलं ठीक आहे. त्यानंतर इथं मी सगळ्यांना सोप दिली. त्यानंतर मी पण सोप खाली आणि मग आता सगळ्यांना निरोप देत आहे. तर इथं लागली होती चिकूला ताण. तर चिकू म्हणाला का मला मम्मा पाणी दे. तर मी पाणी भरत होती तर ते झाकण फुटलं होतं, माहीत नाही कधी फुटलं होतं. तर सगळं पाणी खालीच सांडलं होतं. तर मी म्हटलं दे, मी ग्लासमध्ये ओतून आणते आणि तिथलं पाणी पुसून घेतलं, नाही तर कोणी घसरून पडलं असतं. तर इथं झालं आहे सगळ्यांचं जेवण, सगळं काही व्यवस्थित झालं. आणि आता इथं जायची वेळ आली. मला तर जायची इच्छाच होत नव्हती. तर मी इथं सगळ्यांना करत आहे नमस्कार. पहिलं मी म्हटलं चिकू तू सगळ्या बाबांना नमस्कार, आईंना नमस्कार करून घे. तर चिकू सगळ्यांना नमस्कार करत आहे. त्यानंतर केला अधुनी सगळ्यांना नमस्कार आणि मी पण आईबाबांना नमस्कार, काका काकूंना नमस्कार केला होता. आणि म्हटलं बाबा तुम्ही आता काळजी घ्या, मी नंतर पुन्हा येईल. बाहेर राहून तर यायची अजिबात इच्छा होत नाही, पण अचानक जाणं आणि अचानक येणं झालं. त्यानंतर आई पण माझ्या बाबांना नमस्कार करत आहे. कारण तुमच्याकडे अशी तर रिच्युअल्स आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आमच्याकडे आम्ही एकामेकींना नमस्कार करतो तेव्हाच घराच्या बाहेर निघतो. मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घराच्या बाहेर काही निघत नाही. तर आता आम्हीचं झालं आहे सगळ्यांचं भेट, जेवण वगैरे सगळं सगळं बरोबर झालं. त्यानंतर आता निघत आहो घराच्या बाहेर, कारण गावाला जायला लेट होईल म्हणून आता निघलो. तर इथं थोडासा वेळ गाडीला काहीतरी झालं होतं म्हणून थांबलो. तर माझे कॅमेरामध्ये पहा कसे लपत आहे, तर मला त्यांचं खूप हसायला येत होतं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.